सो गाईज, हा आहे आमच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस 6 मार्च 2026, ज्या दिवशी इरा आमच्या आयुष्यात आली आणि आमचं आयुष्यच बदलून गेलं. तिचं पहिलं हसू, तिचा आवाज, तिचं आमच्याकडे बघणं, रात्री तिच्यासाठी जागणं, तिला शांत करण्यासाठी केलेले प्रयत्न, हे सगळं कदाचित खूप साधं वाटत असेल, पण एका आईवडिलांसाठी हे खूप मोठे मोठे मोमेंट्स राहतात. आणि मग लगेच 12व्याच दिवशी आम्ही तिचं नाव ठेवलं. आम्ही तिचं नाव इरा ठेवलं. आणि त्या दिवशी मी थोडी इमोशनल झाली होती, कारण ऑब्व्हियसली आई होण्याच्या प्रवासात आईची सगळ्यात जास्त आपल्याला आठवण येते. आणि मला माझ्या आईची खूप आठवण आलेली त्या दिवशी. तशी तर होल जर्नीमध्येच मला तिची खूप आठवण आली. आणि हा दिवस खूप जास्त स्पेशल होता, कारण या दिवशी मी माझ्या मुलीचं नाव ठेवणार होती. माझ्या मुलीचा म्हणजे काहीतरी पहिलं जे एक इव्हेंट असतो तो होणार होता, तर त्या दिवशी मी थोडी इमोशनल झाली होती. त्यानंतर ती हळूहळू मोठी होत गेली आणि मग आणखी तिच्या आयुष्यातला एक खास दिवस आला, म्हणजे तिचं जावळं सेरेमनी. त्या दिवशी आम्ही सर्व घरचे सर्व एकत्र आलो आणि तिचं फर्स्ट हेअरकट त्या दिवशी झाला. आणि ती त्यानंतर खूपच वेगळी दिसायला लागली, कारण जन्मतः तिचे जावळं खूप सुंदर होते. सर्वांनी तिला बघितल्या सर्वात आधी तिच्या जावळाचीच तारीफ केली होती. आणि जेव्हा तिचं ते हेअरकट झालं, म्हणजे टक्कल झाली, तेव्हा ती खूपच वेगळी दिसायला लागली. आणि मग अशाच कितीतरी छोट्या छोट्या आठवणी आमच्या आयुष्याचा भाग बनत गेल्या. आणि मग एका दिवशी इराने पहिल्यांदा पलटी मारली. आमच्यासाठी तो फक्त एक छोटासा रोल नव्हता, तर आमच्यासाठी तो एक माइलस्टोन होता. कारण कालपर्यंत जी फक्त आमच्या हातात होती, ती आता स्वतःची पोझिशन बदलायला लागली होती. ती आता स्वतःचं छोटंसं जग शोधायला सुरुवात करत होती. त्या क्षणी मनात एक विचार आला की आपली मुलगी खरंच मोठी होतीये. आणि आज बघता बघता ती 5 महिन्याची झाली आहे. 5 महिने आणि ऑब्व्हियसली काही दिवस जास्त झाले आहे. तर या 5 महिन्यात तिने आम्हाला आयुष्यभरासाठी पुरेल इतकं प्रेम दिलेलं आहे. तिच्याकडून आम्ही एक गोष्ट शिकलो की आनंदासाठी नेहमी मोठ्या गोष्टीची गरज नसते. कधी तिचं एक छोटंसं हसू पुरतं, तर कधी तिची एक नजर पुरते, आणि कधी ती फक्त जवळ असणं एवढंसं पुरेसं असतं. आज आम्ही हा व्हिडिओ फक्त तिचा चेहरा दाखवण्यासाठी करत नाही आहोत, तर कारण तिचा चेहरा तर तुम्ही पहिल्या क्षणी पाहत आहात. आज आम्ही तुम्हाला आमच्या आयुष्यातल्या या सुंदर प्रवासाची ओळख करून देतो आहे. ही आहे आमची मुलगी इरा, आमचा आनंद, आमच्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर सुरुवात. इरा, तू जेव्हा मोठी होशील तेव्हा कदाचित तुला या सगळ्या गोष्टी आठवणारे नाहीत, पण तुझ्या आईबाबांसाठी तुझ्या जन्मापासूनच प्रत्येक क्षण आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा आहे. सो तुझी पहिलं हसू, पहिली पलटी, तुझं पहिलं प्रत्येक छोटंसं माइलस्टोन आमच्या मनात कायमच राहील. तू अशीच हसत राहा, स्वप्न बघ आणि ती पूर्ण करण्यासाठी नेहमी पुढे जात राहा. आम्ही तुझ्यासोबत आहोत, आजही, उद्याही. आणि गाईज, फायनली वी इंट्रोड्यूस इरा इन अवर ब्लॉग. इरा असं बघ, असं नमस्कार कर, नमस्कार. नमस्कार इरा, इराश नमस्कार, इराकडून नमस्कार. तर तुम्हाला इराच्या मेमरीजचा तुम्ही इराच्या मेमरीज बघितल्याच असेल 5-1च्या, मी ज्या एकदम ब्लॉगच्या फर्स्ट याच्यामध्ये टाकल्या. थांबा 1 मिनटं. तर तुम्हाला ते बघून कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कशी एक्सायटेड होऊन राहिली. ओले बाबा, ओले बाबा, ओले बाबा. तसं पण इरायला असं मोबाईलमध्ये बघायला खूप जास्त आवडते, हसते ती. आम्ही तिला दाखवत नाही मोबाईल, पण हिचे बाबा जेव्हा तिला कडेवर घेतात, तर मला फोन वगैरे आला की मग ती पाहते काय वाजलं कडे. किंवा आपण असं व्हिडिओ काढत असलो तिचा, तेव्हा पण ती मोबाईल पाहते, किंवा व्हिडिओ कॉल असले तेव्हाही तिला असं बघायची. आम्ही पूर्णपणे अवॉइड करतो, आम्ही तिला मोबाईल देतच नाही किंवा दिसू पण देत नाही. पण ती दिसते मोबाईल दिसतेच आपला, चोरून पाहते. चोरून तिला सगळं बघायचं असते. कोण काय करत आहे, कसं करत आहे, तिला सगळं बघायचं असते. तर बोला ना आता. मग असं नसतं दिव्या, असं असते काय? हो, असं असते. बोला, तुम्ही बोला आता. कोण? तू. मी काय बोलू? मीच तर बोलली.
ते कशी पोहून राहिली बा, ते वैभवची पोहून राहिली बा. आता आमची इरा 6 महिन्याची पूर्ण होत आहे. आता 6 महिने झाले की आम्ही तिथं अन्नप्राशन करणार आहे. तर नंतर तुम्हाला ते ब्लॉग ते तर पुढचं झालं, पण ज्या दिवशी इरा झाली, ज्या दिवशी इरा झाली जेव्हा मी समजा तो बेशुद्ध दिवस- होती, तेव्हाच तुम्ही तुमचा अनुभव सांगा. हे ऑन कॅमेरा विचारत आहे बरं, मी मागं नाही विचारलं. हं. बेशुद्ध म्हणजे ॲनेस्थेशिया दिल्यावर त्यांना वेगळं वाटत. बेशुद्ध म्हणजे वेगळं कशाला, सगळ्यांना माहिती आहे ॲनेस्थेशिया ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना मी खूप जास्त इमोशनल झालो होतो, कारण मला माहिती नव्हतं ना काय होणार. आणि 9 महिन्यात काही नाही इमोशनल आणि 9 काय. महिन्याचा वेटिंग पिरियड आता संपणार होता. सर्वजण 6 महिने झाल्यावर बोलतात ना, पोट बघून हे होईल ते होईल. मुलगा होईल, खूप जणांचे अझम्पशन, खूप जणांनी अजून केलं तर मुलगा होईल, मुलगा होईल. पण मला आधीपासून माहिती होतं की मुलगी होईल आणि मला मुलगीच पाहिजे होती. मी आमचा ते डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता, त्यात पण सांगितलं सर्वांना की आम्हाला मुलगीच पाहिजे. आणि माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये मला 2दा ॲनेस्थेशिया दिला. कारण फर्स्ट जेव्हा ॲनेस्थेशिया दिला त्यांनी माझं लेअर कट केल्या होत्या पोटाच्या, आणि त्याच्यानंतरच मला पेन फील झाला. तर त्यांना समजलं की बा ॲनेस्थेशिया हिला चढला नाही म्हणून, आणि त्यांनी मग पायाला ते असं मारून बघितलं तर मला ते फील झालं. त्याच्यानंतर मग त्याने मला असं उठवलं, माझं पोट कट केल्यानंतरही असं मागून उठवलं आणि परत ॲनेस्थेशिया दिला. आपल्या कंबरीमध्ये देतात. आणि त्याच्यानंतर मग ते ऑपरेशन झालं. मला तर माहीतही नव्हतं मला मुलगी झाली म्हणून, म्हणजे काहीच नाही. त्यांनी म्हणजे मुलगी आपल्याला दाखवतात, तिथं येऊन असं दाखवतात, टच करतात आपल्याला, पण मला ते काही आठवतच नाही आहे, मला काहीच नाही आठवत आहे. कारण तुला 2दा ॲनेस्थेशिया झाला होता, दिला होता. तू नंतर मग जास्त चढून गेला. काय माहिती. डायरेक्ट मग मी जेव्हा रूममध्ये आली तेव्हा मी यांना विचारलं की काय झालं म्हणून. तर आम्हाला पण खूप वेळानंतर सांगितलं डॉक्टरांनी, की डॉक्टर सांगतच नाही ॲक्च्युली, ते बाहेर ज्या नर्स येतात. तर ऑपरेशन झाल्यानंतर ते काहीतरी पैसे मागतात. त्यांनी आम्हाला पैसे मागितले होते. तर मी पैसे मोजत होतो, त्यावेळेस एक नर्स आली बाहेर आणि मला म्हणाली तुम्हाला काय पाहिजे होतं. मी काही बोलायच्या आधी तीच म्हणजे मी पैसे मोजत मला म्हटली की तुमच्या घरी लक्ष्मी चालली. त्यावेळेस तुम्ही एवढा खुश झालो, एवढा खुश. म्हणजे पैसे मोजत असतानाच त्यांनी म्हटलं की बा तुमच्या घरी लक्ष्मी चालली. आणि नंतर मग ऑपरेशन थिएटरमधून हिचा रडण्याचा आवाज आला. खूप जोरात रडत होती. त्याच्या आधी नव्हता आला का? त्या आधी एक थोडासा आला होता, पण असं वाटत होतं की मुलगी आहे की म्हणजे, कारण म्हणजे समजलं नाही त्यांना तेव्हा समजलं किंवा मुलगी आहे. आणि ही खूप जोरात रडत होती. त्यावेळेस जसं वाटून गेलं की हा मुलीचाच आवाज आहे. आणि मग ते तिने सांगितल्यानंतर आम्हाला तरी बघायची खूप आतुरता होती, आता मुलगी कशी असेल. आणि दिव्या तर म्हणजे ॲनेस्थेशिया असल्यामुळे तिला होश नव्हता खूप वेळपर्यंत. तरी किती वेळ तुला तरी हिला बाहेर आणल्यानंतर अर्धा ते पाऊण तास, नाही 1 तास, 1 तास तर तिला काहीच नव्हतं माहिती. नंतर मग जसं बाहेर आणलं की सर्वात आधीला मीच घेतलं माझ्याजवळ. आणि म्हणजे एकदम सर्वजण म्हणत होते की बाबावर गेली. पण ते एवढं लहान असताना तर मला काही समजत नव्हतं कोणावर गेली तर. पण दिसायला खूप क्यूट होती, खूप म्हणजे. आता ते तुम्ही फोटोमध्ये बघितलंच असाल. तर कुठलंही ऑपरेशन म्हटलं किंवा काय म्हणजे ऑपरेशन ना, C-सेक्शन खूप आपण म्हणतो सोपं असते, पण नाही तेवढंच हार्ड असते. कारण जेव्हा माझा फर्स्ट ॲनेस्थेशिया लागला आणि म्हणजे डॉक्टर लोकांना नाही समजलं, तेव्हा मला पूर्ण मी शिवर करत होती आणि मला काही समजतही नव्हतं काय होणार काय नाही. कारण ते सगळेच जण घाबरले होते, डॉक्टर लोक पण घाबरले होते, मी पण घाबरली होती. कारण त्यांनी म्हटलं की नाही काय तुला चढलं नाही, तुला फील होत आहे काय. त्यांनी पायाला मारलं तर मी हो म्हणत होती. तर ते एकदम शॉक झाले होते. आणि मग त्यांनी परत ॲनेस्थेशियाचा डोस दिला. म्हणजे असं पण होऊ शकते, असं नाही आहे की प्रत्येक गोष्ट स्मूथली होऊन जाईल म्हणून. आणि मी तर शॉकमध्येच गेलो होतो, कारण डबल ॲनेस्थेशिया, तो पण म्हणजे पहिल्यांदा ॲनेस्थेशिया दिला, पोट ऑपरेशनला सुरुवात झाली. लेअर कट झाले होते, कारण मी त्या फील केल्या. आणि त्यानंतर तू उभी राहून आणि ते असे करू राहिले होते, ते पण मला फील होते. पोट आपलं असं हे करतात आणि बाळाला काढण्यासाठी असं पोट असं ते ताणतात इकडे तिकडे, तर ते पण मला फील होत होतं पूर्ण.
तर त्यांना समजलं की ही हालत का बरं आहे, ही अशी का बरं करत आहे. मग त्यांनी विचारलं की तुला हे फील होत आहे का. ते म्हटलं हो होत आहे मला फील. तर तेव्हा तर मला खूपच म्हणजे मी खूप घाबरली होती, खूप घाबरली होती. एक तर कसं त्या नर्स वगैरे डॉक्टर म्हणजे सर्वच जण काही असलं तरी ते असं थोडं वातावरणच घाबरण्यासारखं असते सगळं. पण ठीक आहे, आली आमची मुलगी. हो. आणि जेव्हा मी हिला फर्स्ट टाइम बघितलं तेव्हा म्हणजे मी तर अर्ध्या म्हणजे याच्यातच होती, मला झोपूनच होती. आणि मला काही एवढं म्हणजे असं इकडे बघ. उठता पण नव्हतं येत. सी सेक्शनमुळं असं एकदम फ्लॅट झोपावं लागतं. पण तरी मी हिला त्याच दिवशी घेतलं. आणि हिला आय थिंक त्या दिवशी मी फिट पण करायचं ट्राय केलं होतं. ते एवढं फिडिंग होत नाही ना सुरुवातीला. हां. त्यांनी ते छोटा पावडरचा डब्बा लिहून दिला होता तो, आणि मग 1 चमचा द्या दर 10 मिनिटांना 15 मिनिटांना असं त्यांनी सांगितलं होतं. तर मग असा होता इराच्या जन्माचा दिवस. मग खूप 6 मार्च 2026 गुरुवार होता त्या दिवसचा. गुरुवार होता. आणि चतुर्थी पण होती त्या नाही दिवशी. गुरुवार आणि शुक्रवार होता. हा शुक्रवार होता. आणि चतुर्थी पण होती. आम्ही पहिले गुरुवार चूज केला होता कारण सी सेक्शन होतं आमच्याच याने होतं, म्हणजे आम्ही जेव्हा म्हणू तेव्हाच होतं. पण मॅडम मध्ये चतुर्थी आहे म्हणजे शुक्रवारी. तर मॅडमनेच आम्हाला म्हटलं की चतुर्थी आहे तर शुक्रवार चांगला दिवस आहे, तर त्या दिवशी एक मूल्यांक पण 6 होता त्या दिवसाचा. मग आम्ही ठरवलं की ठीक आहे शुक्रवारी आम्ही आमच्या बेबीचं वेलकम करू. आणि मग मला खूप लोकांचे कॉल, कॉंग्रॅच्युलेशन, मुलगी झाली, पेढे पाहिजे, जिलेबी पाहिजे. मग हिचे आजोबा बाहेर गेले आणि खूप सारे पेढे आणले. आणि मग सर्व लोक भेटायला यायचे, खूप सुंदर आहे. 4 दिवस होतो आम्ही हॉस्पिटलमध्ये आणि 4ही दिवस पाहुणे होते बघण्यासाठी हिला. तर अशा प्रकारे आम्ही म्हणजे आता आम्ही नवीन एक जर्नी स्टार्ट केली आहे विथ इरा. तर आता तुम्ही आता आम्ही दोघं होतो ब्लॉगिंगसाठी. आता आम्ही आमचा तिसरा पार्टनर पण इन्क्लूड केला आहे आमच्या जर्नीमध्ये. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमची स्पेशली इरा कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा. आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला. थँक्यू सो मच. बाय बाय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. इरो बाय कर. सर्वांना बाय करा. बाय. इकडे बघा इकडे. हा बाय. चला.